नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2018चे क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे। त्याच्यातला आपण पेपर सेकंड जो आहे त्याच्यात मधला मराठीचा जो पोर्शन आहे तो आपला कंप्लीट झाला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 25 पर्यंत आपण ते क्वेश्चन सॉल्व केले होते। ठीक आहे, आज आपण 26 ते 75 पर्यंतचे क्वेश्चन बघणार आहे इंटेलिजंट टेस्टचे। ठीक आहे, त्याच्यातले आज फक्त 26 ते 40 पर्यंत आपण असे 15 क्वेश्चन आपण बघूया। ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 15 आणि लास्ट व्हिडिओमध्ये 20 असे करून आपण टोटल 50 क्वेश्चन आपण ते सॉल्व करू। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा इथं काय आहे। क्वेश्चन नंबर 26, द टीचर instructed the students in the specific manner. He said to clap at 1, run at 3, stop at 5, sit at 7. Observe the following series instructions. How many times does it happen that a child clap before sitting? इथे आपल्याला काय आहे दिलेलं आहे की एक टीचर आहेत, त्यांनी स्टुडंट्सला एक स्पेसिफिक मॅनर सांगितलं आहे की काय करायचं आहे। जसं 1 असेल तेव्हा क्लॅप करायचं, 3 असेल तेव्हा रन करायचं, 5 असेल तर स्टॉप आणि 7 असेल तर सिट बसायचं। ठीक आहे, तर इथे आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे आपल्याला। तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की हाऊ मेनी टाइम्स डज इट हॅपन दॅट अ चाइल्ड क्लॅप्ड बिफोर सिटिंग, म्हणजे बसायच्या अगोदर त्यांनी टाळी वाजवली। आता इथे बघा कशा कशाला काय काय त्यांनी नंबरिंग दिलं आहे। जसं आता क्लॅप है ना, क्लॅपला काय दिलेलं आहे है ना, इथं लिहिलं आहे ना क्लॅप ॲट 1 है ना, तर क्लॅपला काय दिलेलं आहे, क्लॅपला दिलेलं आहे 1। त्याच्यानंतर रनला काय दिलेलं आहे नंबर, रन म्हणजे 3। ठीक आहे, त्याच्यानंतर स्टॉपला काय दिलेलं आहे 5 आणि सिटला काय दिलेलं आहे 7। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हाऊ मेनी टाइम्स डज इट हॅपन दॅट चाइल्ड क्लॅप्ड बिफोर सिटिंग। सिटिंग म्हणजे काय आहे 7, 7च्या अगोदर क्लॅप म्हणजे काय आहे 1, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 7च्या अगोदर 1 किती वेळेस आलेला आहे हे आपल्याला या नंबर सिरीजमध्ये बघायचं आहे ना। हेच विचारलं आहे ना की बसायच्या अगोदर टाळी किती वेळ वाजवली हे बघायचं आहे। तर बसणे म्हणजे 7 आणि टाळी वाजवणे म्हणजे 1। तर 7च्या अगोदर 1, इथे बघा इथे 7च्या अगोदर 1 आलं आहे का, इथे नाही आहे। ठीक आहे, इथं 7 आहे, इथे पण 7च्या अगोदर 1 नाही आहे। ठीक आहे, आता इथे बघा है ना, हे बघा इथे 7 आलं आहे पण इथे 1 नाही आहे, इथे पण 7 आलं आहे पण इथे 1 नाही आहे। ठीक आहे, इथे बघा इथे 7 आलं आहे पण इथे अगोदर 1 आलेलं आहे, तर म्हणजे एकदा इथे झालं आहे है ना। त्याच्यानंतर इथे बघा 2दा। ठीक आहे, इथे बघा आता हे 3, इथे 4 आणि इथे 5, असं 5 वेळा झालं आहे की स्टुडंटनी बसायच्या अगोदर क्लॅप केलेला आहे। तसं बाकीच्या वेळेस तर बसला बरेच वेळ आहे है ना, स्टुडंट जो आहे बराच वेळ बसलेला आहे पण त्यांनी त्यावेळेस क्लॅप नाही केलं। जसं आता इथे पण सिटिंग आहे पण इथं क्लॅप केलेलं आहे का, नाही आहे है ना। इथे पण सिटिंग आहे पण याच्या अगोदर क्लॅप आहे का, नाही आहे। ठीक आहे ना, तर हे सगळं फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की 7च्या अगोदर 1 किती वेळेस आलेला आहे। तर आपला 1 किती वेळेस आलेला आहे, इथं 5 टाइम्स आलेला बघा, हे 1 2 3 4 5, त्याचा ॲन्सर काय आहे सेकंड। 5 टाइम्स असं झालं जेव्हा स्टुडंटनी बसायच्या अगोदर क्लॅप केलेलं आहे। ओके, चला नेक्स्ट बघूया। क्वेश्चन नंबर 27, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड युजिंग ONLEDKEWG। आपल्याला हे लेटर्स दिलेले आहे, या लेटर्सचा यूज करून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे। तर इथं बघून तर कळतं आहे की याचा जो वर्ड आहे तो काय असायला पाहिजे, हा वर्ड असायला पाहिजे नॉलेज, KNOWLEDGE है ना, नॉलेज। ठीक आहे, आता याच्यामधलं काय फाइंड करायचं आपल्याला, फाइंड द फर्स्ट ॲडजेसंट लेटर टू द मिडल लेटर। तर इथे बघा याचा मिडल लेटर कुठला होणार, इकडे 4 लेटर आहे, इकडे 4 लेटर आहे, तर मिडल लेटर कुठलं झालं L। ठीक आहे,
एल जो आहे तो मिडल लेटर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडजेसेंट, फर्स्ट ॲडजेसेंट एलला लगेच लागून जो लेटर आहे, एलला लागून लगेच इथं कुठला आहे, डब्ल्यू आहे आणि इकडे ई आहे. तर हे दोन्ही ऑप्शन आपल्याला चूज करायचे आहे. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. त्याच्यातले दोन्ही कोणते कोणते आहे, एक डब्ल्यू आहे म्हणजे सेकंड आहे आणि एक थर्ड आहे. तर याचे 2 ॲन्सर आहेत. कळालं का? एकदम सोपं आहे. हा जो आहे जेवढेही लेटर दिलेले आहे त्याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आणि तो मिनिंगफुल वर्ड आहे नॉलेज. नॉलेजमधला जो सेंटरचा लेटर आहे तो काय आहे, एल. एलच्या ॲडजेसेंट आहे ना, फर्स्ट ॲडजेसेंट. आता तसं बघितलं तर इकडं तर बाकीचे लेटर पण आहे, पण आपल्याला फर्स्ट ॲडजेसेंट पहिलाच तो लागून त्याला जो आहे, एलला लागून पहिलाच जो लेटर आहे तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. तर एलला लागून डब्ल्यू आहे आणि इकडे राईटला ई आहे. त्याचे 2 ॲन्सर येतात, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. सोपा आहे. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28 बघा. इथे आपल्याला हे जे एक सिरीज दिलेली आहे, अल्फाबेट सिरीज, त्याच्यावर बेस्ड आहेत 28 आणि 29 नंबरचे क्वेश्चन. ठीक आहे. तर इथे एक सिरीज आहे, आपल्याला माहिती आहे A to Y हे यूज. ॲक्च्युली 26 लेटर्स असतात, पण याच्यामध्ये 25 लेटर्स यूज करतात इंटेलिजंट टेस्टमध्ये. ठीक आहे. कारण आपल्याला एक सेंटरचा एक 25 म्हटलं तर सेंटरचा एक लेटर मिळतो आपल्याला. ठीक आहे ना. इकडे है ना 12 आणि 12 24 आणि मध्ये एक 25th लेटर मिळतो. ठीक आहे ना. 26 लेटर यूज केलं तर आपल्याला सेंटरचा लेटर मिळणार नाही. ठीक आहे. मग काही काही क्वेश्चन्स असतात की सेंटरपासून लेफ्टला एवढ्या नंबरवर, सेंटरपासून राईटला एवढ्या नंबरवर, असे काही क्वेश्चन पण असतात त्याच्यावर. ठीक आहे. त्यामुळे 25 लेटर्स यूज केले जातात. तर इथं काय करायचं आपल्याला बघा, अल्फाबेट सिरीज ही दिलेली आहे. फ्रॉम द गिवन अल्फाबेट सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, इफ पेन इज इक्वल टू 35, बॉल पेन इज इक्वल टू 62, देन पेपर इज इक्वल टू वॉट. तर आपल्याला इथे कसं करायचं असते की शक्यतो याचे जे प्लेस आहे ते प्लेस व्हॅल्यू आपल्याला बघायचं असतं. जसं आता पेन आहे तो कुठल्या याच्यावर बघायचं की हे पी जो आहे कुठल्या पोझिशनवर आहे, है ना. ई कुठल्या पोझिशनवर आहे, एन कुठल्या पोझिशनवर आहे. कधी कधी काय होतं, जसं आता पी कुठल्या याच्यावर आहे बघा, हे 5, 5, 10, 5, 15 आणि एक 16 है ना. ते कधी कधी याचा नंबर असा पण असतो 16 है ना. नंतर ई कितीवर आहे, 5 है ना, तसं 165. आणि एन कितीवर आहे बघा, 5 + 5 10 11 12 13 14 नंबरवर. तर असा पण एक नंबर तयार होतो. पण इथे 35 दिलेला आहे. ठीक आहे. इथे असं 16,514 नाही दिलेलं आहे. तर आपल्याला याचं काय करावं लागेल, शक्यतो याच्यामध्ये बघा 35 जर आणायचं असेल तर यांचं सगळ्यांचं आपल्याला सम करावं लागेल, आहे की नाही. तर बघा काय होते आता, काय आहे, पी म्हणजे किती आहे, पी म्हणजे आहे तुमचा येतो कुठल्या नंबरला येतो, पी 16th नंबरला. ठीक आहे. त्याच्यानंतर ई कुठल्या नंबरला येतो, ई येतो तुमचा 5. ठीक आहे. आणि एन जो आहे तो येतो आहे 5 + 5 10 14ला येतो आहे. तर आता बघा यांचं सगळ्यांचं सम केलं तर बघा 6 + 5 11 + 4 15, 1 कॅरी ओव्हर झाले, 1 + 1 2 + 1 3, 35 आलं. म्हणजे पेन जो आहे याचा जो 35 अशा पद्धतीने आलेला आहे. तसंच आपल्याला बॉल पेनचं पण काढायचं आणि तसंच आपल्याला पेपरचं पण काढायचं आहे. बॉल पेनचं काढलं ना तर हे 62 येतं आहे. कसं येते बघा, बी म्हणजे किती आहे 2 आणि ए म्हणजे किती आहे 1, म्हणजे 3 झाले. आणि एल बघा कुठल्या पोझिशनवर आहे, 5 + 5 10 11 12. हे 12 आणि 12 किती झाले 14 है ना. 12 आणि 12 सॉरी 14 कसं, 12 आणि 12 24. हे झाले 24. 2 एलचे 24 झाले, हे झाले 3. आणि पेन जो आहे तो 35 किती झाले बघा, 7 + 5 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 + 3 6, 62 आलं आहे. तसंच आता आपल्याला पेपरचं काढायचं आहे. आता पी म्हणजे कितल्या पोझिशनवर आहे, कुठल्या पोझिशनवर आहे बघा, 5 + 5 + 5 15 आणि एक 16, 16ला आलं. ठीक आहे. ए जो आहे तो त्याचा आहे 1.
परत पी जो आहे तो किती आहे 16, परत ई जो आहे तो किती आहे 5 आहे ना, 5वर आहे ना पोझिशनवर. त्याच्यानंतर आर जो आहे तो किती आहे बघा, आर जो आहे 5 + 5 10 + 5 15 16 17 18, तर इथं यावं लागेल 18. आता यांचं सगळ्यांचं सम करा. 6 + 1 7 + 6 13 13 + 5 18 18 + 8 36. हां 6 + 7 6 + 1 7 + 6 13 13 + 5 28 28. काहीतरी चुकतं आहे का, पी 16 नंबरवर आहे. 6 + 1 7 + 6 13 + 5 18 18 + 8 26 6 2 कॅरी ओव्हर झाले. 2 + 3 5, किती आला आहे टोटल 56. मग याचा ॲन्सर कुठला येतो आहे, ॲन्सर ऑप्शन नंबर 1 येतो याचा ॲन्सर. तर पेपर म्हणजे किती होणार याचे 56 होणार पेपरची व्हॅल्यू. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 29 बघा. फ्रॉम द गिवन अल्फाबेटिकल सिरीज इफ DO = 33 COME = 68 देन रन = तर इथे पण परत बघा जसं आता आपण याच्यात केलं होतं तसंच करून बघूया की डी म्हणजे कुठल्या पोझिशनवर आहे 4. ठीक आहे, आणि ओ कितल्या पोझिशनवर आहे 5 5 10 आणि 15 14 14 आणि 4 18. मग हे 33 येत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्याला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे याचं, एक तर असं करू शकतो आपण, नाहीतर मग याला एक अजून आहे की जसं आपण राईट टू लेफ्ट पोझिशन त्याची काउंट करतो, तर राईट टू लेफ्ट न करता लेफ्ट टू राईट पण करू शकतो आपण. तर इथं बघा वायपासून जर आपण इथं काउंट केलं तर डी कुठल्या पोझिशनवर येतं बघा 5 + 5 है ना, हे 15 हे 20 21 22. डी जो आहे तो आला आहे 22 पोझिशनवर. डी जो आला आहे तो आला आहे 22 पोझिशनवर. आणि ओ बघा 5 + 5 10 + 1 11. ओ जो आहे 11 आणि या दोघांचं सम केलं तर येते 33. याचा अर्थ काय, आपल्याला लेफ्ट टू राईट यांची जी पोझिशन आहे ती आपल्याला काउंट करायची आहे. तसंच आता कमचं बघा ना, सी जो आहे तो कुठल्या पोझिशनवर येतो बघा, कमचं 68 येतं आहे का बघू आपण. सी बघा कुठल्या पोझिशनवर येतो आहे, हे 20 झाले 21 22 23. सी जे आहे तो आला 23. ओ बघा कितवी आहे पोझिशन त्याची 5 + 5 10 + 1 11. त्याच्यानंतर एमची पोझिशन किती येते, एम बघा 5 + 5 10 11 12 13. आणि परत आहे ई. ई कितवी पोझिशन आहे बघा 5 है ना, हे 5 5 10 15 20 आणि 21. आता यांचं सगळ्यांचं सम करा बघा. 3 + 1 4 + 3 7 + 1 8. ठीक आहे, हे झाले 3 4 आणि 2 6. 68 आलं आहे, बरोबर आहे 68. असंच आपल्याला रनचं काढायचं आहे. पण आता लक्षात ठेवा लेफ्ट टू राईट आपल्याला काउंट करायचं आहे. तर आर कुठल्या पोझिशनवर येतो बघा, हे 5 6 7 आणि हे 8 येतो आहे. आरची पोझिशन आहे ती 8. त्याच्यानंतर यू बघा, यू येतो आहे 5th पोझिशनवर है ना, 1 2 3 4 5 5th पोझिशनवर आहे. त्याच्यानंतर एन बघा, एन कुठल्या पोझिशनवर येते 5 + 5 10 11 12. येते 12. याचं आपण ॲडिशन केलं सम केलं तर किती येते बघा 12 + 8 20 + 5 25. याचा ॲन्सर किती आला आहे 25. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 30मध्ये आपल्याला एक अल्फाबेट सिरीज दिलेली आहे. इन द गिवन लेटर सिरीज हाऊ many times has it happened that N follows G
बट आर डज नॉट कम बिफोर जी. म्हणजे जीच्या नंतर एन आलेला आहे पण जीच्या अगोदर आर आलेला नाही आहे. जसं आता इथे बघा पहिल्याच याच्यामध्ये जीच्या नंतर एन आला आहे, ठीक आहे, जीच्या नंतर एन आलेला आहे पण त्याच्या अगोदर आर आहे, म्हणजे ही कंडिशन इथं फुलफिल होत नाही. म्हणजे हे ऑप्शन त्याचं किती टाईम म्हणजे याला आपण काउंट नाही करू शकत. इथे पण बघा हे बघा जीच्या नंतर एन आला आहे, ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आर नाही आहे, म्हणजे ही एक कंडिशन आपली बरोबर आहे ना, की एन फॉलोज जी. एन जो आहे ना जीला फॉलो केला आहे, जीच्या नंतर आलेला आहे, बट है ना आर डज नॉट कम बिफोर जी. जीच्या अगोदर आर नाही आलेला आहे, इथं एच आलेला आहे, म्हणजे हे बरोबर आहे. असंच इथे बघा जीच्या नंतर इथं एन आहे का, नाही आहे. इथं जीच्या नंतर एन आहे आणि त्याच्या अगोदर आर नाही आहे, मग हे पण बरोबर आहे, ठीक आहे. इथं बघा जीच्या नंतर एन आहे पण जीच्या नंतर एन आहे पण त्याच्या अगोदर आर आहे, मग हा नाही आहे, ठीक आहे ना. तर हे दोन ऑप्शन नसणार आहे. त्याच्यानंतर जीच्या नंतर एन कुठे आला आहे अजून बघा, इथे आला आहे बघा, जीच्या नंतर एन आला आहे आणि त्याच्या अगोदर एच आला आहे, म्हणजे ही पण पोझिशन बरोबर आहे. त्याच्यानंतर जीच्या नंतर एन आला आहे त्याच्या अगोदर डी आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे असे किती टाईम्स आले असं है ना, हाऊ मेनी टाईम्स हॅज इट हॅपन, तर 1 2 3 4, तर ॲन्सर येतो याचा 4, म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. 4 टाईम्स असं झालेलं आहे की एन जो आहे जीच्या नंतर आहे पण जीच्या अगोदर 4 नाही, ठीक आहे. हे असे क्वेश्चन आहे ना रीड करताना एकदम केअरफुली रीड करावं लागेल, जेणेकरून आपल्याला बरोबर कळेल की काय करायचं आहे नेमकं, नाही का. नाहीतर जर आपल्याला तेच नाही कळालं ना तर आपला ॲन्सर चुकून जाईल. तर थोडंसं अशा टाईपची जी क्वेश्चन आहे रीड करताना थोडंसं केअरफुली रीड करा, ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31 to 35 साठी इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 31 to 35. सिलेक्ट द टर्म फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स विच डज नॉट फिट इन द ग्रुप. एक ग्रुप आहे 4 यांचा ऑप्शनचा, त्याच्यामध्ये एक असा ग्रुप आहे जो बाकीच्या ह्याच्यामध्ये फिट होत नाही, म्हणजे ऑड मॅन आउट सारखं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं बघा तुम्हाला मराठीचे महिने किंवा हिंदू पंचांगानुसार महिने तुम्हाला माहिती असेल तर हे तुम्हाला आहे क्वेश्चन 31 नंबरचा इझी जाईल. आपलं जसं आपण जे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जे आपण मंथ आपण काउंट करतो ना, किंवा मंथ आपण इन जनरल आपण तेच वापरतो, ठीक आहे. तर ते इंग्लिशचे मंथ आहे, इंग्लिश कॅलेंडर आहे तो. आपलं जो मराठी कॅलेंडर किंवा हिंदू पंचांग जो आहे त्याच्यानुसार चैत्र वैशाख आषाढ है ना, तर हे जे जेवढे 12 मंथ्स आहे ते हिंदूनुसार आपल्याला ते पण माहिती असले पाहिजे. तर जर ज्यांना माहिती असेल त्यांना हे क्वेश्चन खूप इझी जाईल. जसं आता चैत्र महिना जो असतो ना आपला हिंदू पंचांगानुसार पहिला महिना चैत्र असतो, ठीक आहे. तिथून आपलं नवीन वर्ष सुरू होतो गुढीपाडव्यापासून, ठीक आहे ना. तर चैत्रमध्ये गुढीपाडवा येतो, बरोबर आहे. आश्विनमध्ये दसरा येतो, हे पण बरोबर आहे, ठीक आहे. आणि होळी जी आहे ती फागुन महिन्यामध्ये येते, हे पण बरोबर आहे. फक्त हे जे नागपंचमी जी आहे ती भाद्रपदमध्ये येत नाही. नागपंचमी जी आहे ती श्रावण महिन्यामध्ये येत असते, ठीक आहे, श्रावण. मग हा जो ऑप्शन आहे 3rd नंबरचा हा ऑड आहे, ठीक आहे ना. हा जो आहे ग्रुपमध्ये फिट होत नाही. हे सगळे बरोबर आहे आणि 3rd नंबरचा एक चुकला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 32मध्ये AUIM GO आणि EP. आता इथे बघा अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये असं नाही आहे की तुमचा कुठलं अशी ठराविक तुमची हे नसते, काही प्रोसेस नाही आहे, याची काही मॅथड नाही आहे, ठीक आहे. कोणाचं काय ज्याच्या हिशोबाने जो लॉजिक लागेल त्या हिशोबाने तो लॉजिक लावून याचा ॲन्सर देऊ शकतो. तर त्याच्यामुळे याचे 2 ॲन्सर एकापेक्षा जास्त ॲन्सर असू शकतात. तर सगळ्यात पहिलं लॉजिक तर बघा एक लॉजिक काय लागतं इथं, जसं की तुम्हाला माहिती आहे वॉवेल्स किती असतात, 5 वॉवेल्स असतात, AEIOU. आता इथे बघा या 4ही ऑप्शनमध्ये वॉवेल्स आहे बघा,
AEIOU दिसते का? इथे बघा AU पण आहे, इथे I पण आहे, इथे O पण आहे, इथे E पण आहे. पण इथे 3मध्ये काय दिसते तुम्हाला की इथे वॉवेलसोबत एक कॉन्सनंट पण आहे, इथे वॉवेलसोबत एक कॉन्सनंट आहे, इथे वॉवेलसोबत एक कॉन्सनंट आहे आणि इथे दोन्ही वॉवेल आहे. A आणि U दोन्ही वॉवेल आहे. तर याचा एक ॲन्सर फर्स्ट असू शकतो. ठीक आहे. आता दुसऱ्याला एखाद्याचं लॉजिक असं असू शकते, दुसऱ्याचं लॉजिक दुसरं असू शकते. दुसरा व्यक्ती काय विचार करेल या नंबर सिरीजवरून त्याला हे करू शकतो की जसं आता AU आहे तर यांचं दोघांची टोटल किती होते? A जो आहे ना तो फर्स्ट आहे प्लस U कितीवर आहे बघा, U जो आहे तो 21वर आहे ना. तर 21 + 1 + 21 म्हणजे आले 22. असंच बघा I किती पोझिशनवर आहे? 9th पोझिशनवर आहे प्लस M कुठली पोझिशन आहे बघा 11, 12, 13 ना. तर 13 आहे सर, म्हणजे किती आले? 9 + 13 22 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर GO, तर G कुठल्या पोझिशनवर आहे बघा 6, 7 ना, 7 पोझिशनवर आहे. आणि O बघा 15th पोझिशनवर आहे. तर 7 + 15 किती होतात? 22. ठीक आहे. आता E कुठल्या पोझिशनवर आहे? 5 आणि नंतर काय P कुठल्या पोझिशनवर आहे? 15, 1, 16. याची टोटल किती येते बघा 21. मग याच्यामधला ऑड कुठला आला आहे? 21. बाकी 22, 22, 22 आहे. मग एक याचा ऑड कुठला आला आहे? 4th. तर एक 4th नंबरचा पण तुमचा ऑप्शन असू शकते. तुम्ही फर्स्टला पण करू शकता, 4thला पण करू शकता है ना. एखाद्याचं लॉजिक असं चालेल की तो वॉवेलवरून है ना, वॉवेल कॉन्सनंट कन्सिडर करून तो ॲन्सर देऊ शकतो. एखादा व्यक्ती याचे टोटल करून असा देऊ शकतो. प्रत्येकाचा आपलं वेगवेगळी याच्यामध्ये लॉजिक लागू शकते. ठीक आहे. याचे 2 ॲन्सर्स आहेत, फर्स्ट आणि 4th. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 33मध्ये 4 नंबर्स दिलेले आहे. ठीक आहे. ह्या 4ही नंबर्समध्ये आता असं काहीतरी हे बघायचं की सगळ्यांचा सम करून बघायचं किंवा पहिल्या 2 याचा डिफरन्स आणि दुसऱ्या 2 नंबरचा डिफरन्स, असं काहीतरी वेगवेगळे लॉजिक लावून बघायचे. पण इथं कुठलाच लॉजिक लागत नाही आहे. इथे एक लॉजिक कसा आहे की डिव्हिजिबिलिटी बघायचं. ठीक आहे ना. तर डिव्हिजिबिलिटीमध्ये जर आपण बघितलं ना तर जसं आता अल्टरनेट नंबर जो आहे, ठीक आहे, जसं आता हे 1 + 1 2, 2 - 2 केले तर 0 येतं. तिथं बघा 3 + 9 12 आणि हे 7 + 5 पण 12, तर 12 - 12 0 येते. याचा अर्थ काय? इथं कुठला 11चा डिव्हिजिबिलिटी रूल लागतो आहे. तर हे जे नंबर्स आहे हे सगळे 11नी डिव्हिजिबल आहे. इथं पण बघा 8 + 2 म्हणजे 10 आणि 1 + 9 म्हणजे 10, 10 - 10 0. तर हे जे तिन्ही नंबर आहे ते डिव्हिजिबल बाय 11 आहे, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 11 आहे. पण हा जो 4th नंबर आहे बघा 5 + 3 किती होतात? 8 आणि 8 + 1 9, 9 - 8 केलं तर 1 येते. म्हणजे हा जो आहे हा डिव्हिजिबल नाही आहे. तर याचा ऑप्शन येतो आहे, ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हा 11नी डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 34. इथे क्लिअर दिसतं आहे आपल्याला की ह्या ज्या नंबर आहेत सेकंड, थर्ड आणि 4th जे आहे हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ह्या ज्या नंबर आहे ना परफेक्ट स्क्वेअर नंबर, म्हणजे यांचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं है ना तर याचं स्क्वेअर रूट किती येते? 0.07. याचं येते 0.05 आणि याचं काय येते 0.007. ठीक आहे. पण हा जो नंबर आहे याचं स्क्वेअर रूट निघणार नाही. हा जो नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, म्हणून याचा ऑडमॅन आउट जो आहे तो फर्स्ट आहे. ठीक आहे. याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. 35 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा ॲक्च्युली काहीतरी मिसप्रिंट असल्यामुळे हा क्वेश्चनचा ॲन्सर शीटमध्ये नाही आहे. तरी पण थोडं जर बघितलं तर हे जे आपल्याला बाकीचे जे 3 फिगर दिसत आहेत ना हे असे क्लॉकवाईज हे मूव्ह करत आहेत है ना. म्हणजे समजून चला तुम्ही एका ठराविक अँगलनी मूव्ह करायला लागले, पण इथं तो अँगल इथं थोडासा मिसमॅच झालेला आहे इथं है ना.
हा इकडे अँटी क्लॉकवाईज फिरला आहे, तो म्हणजे हा ऑड वन आउट सेकंड असायला पाहिजे, पण तरी पण हा परफेक्ट ॲन्सर नाही आहे. आपली जी ॲन्सर शीट असते त्याच्यामध्ये 35चा जो आहे तो ॲन्सर दिलेला नाही आहे, हे बहुतेक मिसप्रिंट झालेला आहे. आणि अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याचे जे मार्क्स आहे सगळ्यांना कॉमन मार्क्स मिळून जातात. ठीक आहे, तुम्ही कुठलाही ॲन्सर जरी लावला तरी तो कन्सिडर केला नाही जात, तुम्हाला एक मार्क त्याचा मिळून जात असतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 बघा, देअर इज अ स्पेसिफिक रिलेशन बिटवीन द फर्स्ट टर्म अँड द सेकंड टर्म. द सेम रिलेशन एक्झिस्ट्स बिटवीन थर्ड अँड फोर्थ टर्म. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. इथे बघा हेनरी एक इंग्लिशचे ऑथर आहेत. ठीक आहे, तर त्यांनी द लास्ट लीफ नावाची बुक त्यांनी लिहिलेली आहे. तसंच जे शेक्सपियर आहे ते पण एक ऑथर आहेत. ठीक आहे, तर त्यांनी जे बुक्स लिहिलेले आहेत त्याच्यात ह्या 4पैकी सेकंड आणि फोर्थ असे 2 ऑप्शन आहे हे यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर याचं जे ॲन्सर आहे सेकंड आणि फोर्थ येतो आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला जे इंग्लिशचे जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असले पाहिजे. जे तुम्ही 6, 7, 8, 9, 10पर्यंत जेवढेही लेसन आहे ना त्याच्यामधले जे रायटर्स आहेत म्हणजे ऑथर आहे त्यांनी कुठले कुठले लेसन त्यांनी दिलेले आहे ते आपल्याला माहिती असेल तर तुम्हाला हे सोपं जाईल. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा, द ॲव्हरेज ऑफ द एजेस ऑफ राम, श्याम अँड जॉन 5 years बिफोर वॉज 16 years. What will be the average of their ages after 5 years? या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघा की राम, श्याम आणि जॉन हे तिघंजणं आहे, त्यांची जी ॲव्हरेज एज आहे ठीक आहे ती ॲव्हरेज एज आहे 16 year. पण ते कधी 5 years बिफोर है ना. जसं तर आज जे आहे आता काय चालू आहे 2025 चालू आहे. ठीक आहे, तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 2020मध्ये त्यांची जी एज आहे तिघांची जी एजचा जो ॲव्हरेज आहे तो किती होता 16 year होता. ठीक आहे, आणि इथून आता अजून काय म्हटलं, व्हॉट विल बी द ॲव्हरेज ऑफ देअर एजेस आफ्टर 5 years. इकडून जर 5 years नंतर म्हणजे किती होणार 2030. नंतर त्यांची जी एज आहे त्यांचा एजचा जो ॲव्हरेज आहे तो किती होणार. तर इथे बघा 20 आणि 30मध्ये जवळपास 10 yearsचा फरक आहे की नाही. तर ऑब्वियसली 2020मध्ये जर ते 16 year होता है ना त्यांचा एजचा ॲव्हरेज, तर 10 वर्षानंतर 26 years होणार. ठीक आहे, याच्यामध्ये 10. आता हे कसं झालं, एक तुम्ही दुसऱ्या अशा पद्धतीने पण याला जर मॅथमॅटिकली जर सॉल्व करतो म्हटलं तर कसं करावं लागेल हे बघा. ॲव्हरेज म्हणजे काय असते, आता इथं है ना ॲव्हरेज इज इक्वल टू है ना टोटल ऑफ एजेस, टोटल है ना या सगळ्यांची जी एज आहे त्या सगळ्यांच्या एजचं आपण टोटल करून डिवायडेड बाय ना टोटल ऑफ एजेस डिवायडेड बाय किती लोक आहेत ते 3 लोक आहेत, तर डिवायडेड बाय 3 करावं लागेल. आता ॲव्हरेज किती म्हटलं आहे त्यांनी 16 आहे ना, तर 16 इज इक्वल टू टोटल ऑफ हे तिघांची राम, श्याम आणि जॉनची जी एज आहे त्यांची जी टोटल आहे ती किती येणार है ना. तर टोटल एज आपण TA लिहूया डिवायडेड बाय 3 म्हणजे टोटल एज किती येणार यांची 48 है ना. 16 × 3 है ना किती येणार 48 years येणार. ठीक आहे, आता बघा इथे 48 years आहे कधी 2020मध्ये सगळ्यांची जी एजची जी टोटल आहे ते 48 आहे. त्याच्यानंतर तिघांची एज है ना 2030मध्ये प्रत्येकाची एज 10 वर्ष वाढणार ना है ना. रामची एज पण 10 वर्ष वाढणार, श्यामची पण 10 वर्ष वाढणार, जॉनची पण 10 वर्षांनी वाढणार. म्हणजे टोटल यांच्या एजमध्ये किती 30 years ॲड होणार है ना. 30 years ॲड होणार म्हणजे ते किती येणार
78. मग यावेळेस म्हणजे 2030मध्ये म्हणजे आजपासून 5 वर्षानंतर त्यांच्या जी एजचा टोटल आहे तो 78 इयर्स होणार. मग 78ला जर आपण याचा ॲव्हरेज काढला आपण तर डिवायडेड बाय 3 करावं लागेल. ठीक आहे ना. तर त्यावेळेस काय येते 78 डिवायडेड बाय 3 केलं तर 26 इयर्स येत आहे. ठीक आहे. मग हे पण बरोबर आहे आणि हे असं पण बरोबर आहे. तर याचा ॲन्सर काय येतो आहे ऑप्शन नंबर 3 26 इयर्स. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 38 to 41 पर्यंत इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. पण देअर इज अ स्पेसिफिक रिलेशन बिटवीन द फर्स्ट टर्म अँड द सेकंड टर्म. द सेम रिलेशन एक्झिस्ट बिटवीन थर्ड अँड द फोर्थ टर्म. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये एक स्पेसिफिक रिलेशन आहे. तोच रिलेशन आपला थर्ड आणि फोर्थमध्ये असायला पाहिजे. तर इथे बघा इथे काय दिसतं आहे तुम्हाला एक स्क्वेअर आहे आणि इथे आतमध्ये त्याच्या 2 छोटे छोटे फिगर दिलेले आहे. एक सर्कल आहे एक ट्रायंगल आहे आणि हे जे आहे क्लॉकवाईज मूव्ह केलं आहे यांनी. ठीक आहे. हा जो आहे हा सर्कल जो आहे तो इकडे गेला आहे. हा सर्कल इकडे मूव्ह झाला आहे आणि हा ॲरो इकडे ट्रायंगल इकडे मूव्ह झाला आहे. ठीक आहे. आणि यांचे जे आहे हा डार्क होता तर ब्लँक झाला आहे, हा ब्लँक होता तर डार्क झाला आहे. तर सेम असंच इथं क्लॉकवाईज आपल्याला याला मूव्ह करायचं आहे. मग हे सर्कल इकडे येऊन जाणार. ठीक आहे. आणि हा जो स्क्वेअर इकडे येऊन जाणार. ठीक आहे. आणि यांचे हे पण चेंज होणार. आता हा जो आहे तो ब्लँक आहे तर हा डार्क होऊन जाणार. ठीक आहे ना. आणि हा जो आहे हा ब्लँक होऊन जाणार. तर असा आपल्याला कुठं दिसतो आहे याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे बघा. ठीक आहे. तर याचा जो ॲन्सर जो आहे तो ऑप्शन नंबर 1 येणार. एकदम सोपा आहे हे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 39 बघा. याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये काय रिलेशन आहे तोच रिलेशन थर्ड आणि फोर्थमध्ये असायला पाहिजे. तर इथे जसं मी मागे एका क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की यांचं काही असं स्पेसिफिक मॅथड नसते. प्रत्येकाचं आपण आपलं लॉजिक लावून तो याचा ॲन्सर देऊ शकतो. फक्त ते लॉजिक जो आहे तो व्हॅलिड असलं पाहिजे आहे की नाही. जसं आता इथे बघा इथे पहिली आणि जी दुसरी टर्म आहे 14 आणि 2मध्ये काय काय रिलेशन आहे बघा. हे बघा एक पहिलं रिलेशन तर असं दिसतं याच्यामध्ये की जसं आता 4 आहे ना 4 - 1 केलं तर किती येतं आहे 3. पुन्हा 3मधून 1 मायनस केलं तर किती येतं आहे 2. तर सेम आपण असंच आपण काय करू शकतो 3मधून है ना 9मधून 3 मायनस करायचं तर किती येतं आहे 6. ठीक आहे. पुन्हा आपण काय करायचं 6मधून परत हे बघा है ना याच्यातून परत -1 करून टाकायचं. पहिले -1 केलं आहे सॉरी 9 - 3 केलं आहे ना. तर जसं इथं 3 केलं आहे पुन्हा 6 - 3 करून द्यायचं है ना. सेम जसं हा नंबर आहे ना 2 वेळेस मायनस करायचा त्याच्यातून. ठीक आहे. पहिले 4मधून 1 मायनस करायचा जो काही ॲन्सर येईल पुन्हा त्याच्यातून अजून हा जो पहिला डिजिट आहे तो मायनस करून द्यायचा तर 2 येतो आहे. तर असंच इथं 9 - 3 करायचा 6 येणार. पुन्हा आपण 6मधून तो पहिला डिजिट जो 3 आहे तो अजून मायनस केला तर 3 येतो आहे. तर याचा एक ॲन्सर येतो 3 म्हणजे हा ऑप्शन नंबर 2. पण नाही आता दुसरा एखादा विद्यार्थी असेल किंवा व्यक्ती असेल त्याचं लॉजिक अजून दुसरं असू शकते. कसं एक लॉजिक आहे बघा अजून इथं एक लॉजिक. आता हे झालं इथं बघा. आता हे दुसरं लॉजिक तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यात रेड इंकमध्ये करूया आपण. हां. तर हे इथे बघा एक लॉजिक असं आहे हे की सॉरी जसं आता 4 - 1 हे किती आलं आहे सॉरी 4 + 1 किती आलं आहे 5. ठीक आहे. आणि 4 - 1 केलं तर किती येतं आहे 3 आणि ह्या दोघांचं डिफरन्स केलं तर किती येतं आहे 2. ठीक आहे. तर सेम असंच इथे आपण 9 + 3 करायचं 9 + 3 करायचं हे किती येणार आहे तुमचं 12 आणि 9 - 3 केलं तर किती येणार आहे 6. मग यांचं दोघांचं डिफरन्स किती येते 6. मग एक ऑप्शन तुमचं हा पण होणार. ठीक आहे. एक आपलं ऑलरेडी 3 आलेलं आहे. ठीक आहे. एक ऑप्शन आपलं 3 आलेलं आहे. एक आलं आहे 6 आलेलं आहे म्हणजे सेकंड आणि फोर्थ
हे दोन्ही पण ॲन्सर असू शकतात. त्याच्यानंतर अजून एक तिसरा व्यक्ती आहे, तो तिसरा अजून एक लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, तर तिसरं लॉजिक बघा काय आहे. तिसरं लॉजिक असं आहे की जसं आता 4 - 1 केलं तर किती येते 3. परत 3 - 1 परत करून टाकलं तर किती येतं आहे 2. ठीक आहे, तर मग हे आलं आहे 2. असं सेम आपण 3 कसं 9 - 3 9 - 3 केलं तर किती येत आहे 6 येत आहे. पुन्हा आता 6 - 1 करून टाकायचं, कारण इथं -1 केलं आहे आपण. ठीक आहे, तिथं पण -1 केलं तर किती येत आहे 5. ठीक आहे, तर मग इथे 5 पण असू शकते, म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण असू शकते. तर असे तिघंजणं 3 वेगवेगळे लॉजिक लावून याचा सेकंड नंबरचा पण आन्सर येऊ शकतो, फोर्थ पण येऊ शकतो, हां, म्हणजे आणि थर्ड नंबरचा ॲन्सर पण येऊ शकतो. आणि हे तिन्हीपैकी तिन्ही ॲन्सर बरोबर आहे. ज्यांनी हे तिन्ही लावले त्याला त्याचा ॲन्सर बरोबर येणार आहे, कारण तिन्ही व्हॅलिड लॉजिक इथे लागत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे असतात जे इंटेलिजंट टेस्टचे, त्याच्यामध्ये आपल्या आपल्या लॉजिकवर डिपेंड करते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 पण बघा, इथे पण असे 2 लॉजिक वेगवेगळे लागू शकतात. 17 आणि 72मध्ये जे रिलेशन आहे तोच आता 16 आणि दुसरा एक नंबर आहे त्याच्यामध्ये रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर एक रिलेशन तर बघा, 17 × 4 किती होतात 68. आणि याच्यामध्ये 68 + 4 केलं, जर 68 + 4 केलं तर येतं आहे 72. ठीक आहे, तर सेम वे 16 × 4 केलं तर किती येतं आहे 16 × 4 64. आणि याच्यामध्ये 64 + 4 केलं तर येतं आहे 68. म्हणजे एक ॲन्सर झाला याचा ऑप्शन नंबर 4 68. ठीक आहे, पण एक दुसरा अजून एक लॉजिक लावू शकतो. दुसरा व्यक्ती, दुसरा स्टुडंट काय करू शकतो, तो काय म्हणणार की इथे बघा 1 + 7 है ना, 17 आहे ना, तर 1 + 7 किती येतात 8. ठीक आहे, आता याच्या पुढची जी नंबर आहे त्यांनी याला मल्टिप्लाय करून टाकायचं, म्हणजे 8 × 9 = किती येते 72. सेम वे आपण 16 आहे ना, त्याला 1 + 6 केलं तर किती येतं 7. 7ला जर इंटू त्याची नेक्स्ट नंबर काय आहे 8, तर 7 8 = 56. मग याचा एक ॲन्सर जो आहे तो 56 पण येतो. ठीक आहे, तर याचा एक ॲन्सर हा पण असू शकतो. ठीक आहे, हे दोन्ही लॉजिक आपण यूज करू शकतो. हा पण लॉजिक आणि हा पण एक लॉजिक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकाच क्वेश्चनचे तुमचे मल्टिपल ॲन्सर पण असतात कधी कधी. ठीक आहे, तर तुम्ही 2 पैकी एक कुठलाही लावला तरी तुमचा ॲन्सर करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण 15 क्वेश्चन कंप्लीट केले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून 15 क्वेश्चन करूया. ठीक आहे, एकदमच आपण 20-25 क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये नाही करू शकत, खूप लांब होतो व्हिडिओ. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण पुढचे 41 to 56 क्वेश्चन. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.